नमस्कार आणि सुस्वागतम. या लोकसत्ता विश्लेषण विशेष वेबसंवादामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आपल्या समवेत आलेले आहेत. त्यांचं मी लोकसत्ता परिवारातर्फे मनापासून स्वागत करतो. ते एक मोठी लढाई त्यांच्याकडे सुरू आहे सध्या, कोरोना विरोधात लढाई. आणि मुंबईमध्ये जरी सर्वाधिक केसेस होत असल्या तरी सर्वाधिक टेस्टिंग पर्सेंटेज पण देशातलं सर्वाधिक आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे ते एक मोठं यश मानावं लागेल. आणि ही सर्व साथ आटोक्यात ठेवण्यासाठी प्रवीण परदेशी जे काही प्रयत्न करतात, त्यांचे महापालिका जे काही प्रयत्न करते ते आपल्याशी आज ते शेअर करणार आहेत. मी सर्वप्रथम थोडीशी रूपरेषा इथं मांडतो. मी बोलल्यानंतर संपादक लोकसत्ताचे गिरीश कुबेर बोलतील, प्रास्ताविक करतील. त्यानंतर आपण प्रवीणसिंह परदेशी यांना विनंती केली जाईल की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन करावं. आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तरासाठी आपण विल ओपन द फोरम फॉर इट. सो ओव्हर टू यू गिरीश सर. थँक्यू. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं या नव्या कार्यक्रमामध्ये स्वागत. एरवी आपण समोरासमोर असतो, आज समोरासमोर नाही तरी आपण एकमेकांना दिसतोय. प्रवीण परदेशी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. खरं म्हणजे प्रवीण परदेशी आणि आग लागणं यांचा काही संबंध आहे का, हा एकदा कधीतरी मुद्दा तपासून बघायला हवा. कारण मी त्यांची कारकीर्द बघतो तेव्हापासून हा सगळा प्रकार सुरू आहे की आग तरी लागते तिथे प्रवीण परदेशी बरोबर असतात, त्यांना यावं लागतं किंवा प्रवीण परदेशी तिथे जातात आणि काही वेळाने प्रचंड मोठा आगीचा भडका उठतो आणि मग ते नियंत्रणामध्ये आणतात. 93 साली मला असं आठवतं की लातूरला जो मोठा भूकंप झाला आणि त्यावेळेला प्रवीण परदेशींनी रात्रंदिवस राहून तिथे जी काही पुनर्बांधणी केली. जागतिक बँकेने सुद्धा त्यावेळेला त्या व्यवस्थेचं कामाचं कौतुक केलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांची सगळी कारकीर्द ही अशी एकंदर आग मिटवण्याच्या प्रयत्नामध्येच चांगल्या प्रकारे कारणी लागलेली आहे. मध्यंतरी नागपूरला असताना त्यांच्या कालखंडामध्ये वाघांनाही बरे दिवस आलेले होते. आता मुंबईतलेही वाघ एकंदर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी हे सगळं सांगावंच. आणि मध्ये कुठेतरी मला त्यांना हेही विचारायला आवडेल की आता सगळ्या ज्या काही तुमच्या आव्हानं होती आतापर्यंतच्या आयुष्यामधली, सगळ्यात मोठं आव्हान हे आहे का, आणि या आव्हानाचं वेगळेपण काय, आणि एकंदरच पुढची कारकीर्द लक्षात घेता मुंबईकरांची हा सगळा पुढचा प्रवास कसा असेल. मी अधिक वेळ घेत नाही, प्रवीण परदेशींना विनंती करतो त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. धन्यवाद. प्रथम गिरीशजी, मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो की या माध्यमातून आपण मुंबईकरांना महत्वाची माहिती देण्यासाठी एक संधी दिली मला. जनरली आपल्याला माहित असेल की शासकीय अधिकारी आणि प्रेसमध्ये स्वतःचं नाव गाजवणे हे काय मला उचित वाटत नाही. परंतु ह्या प्रसंगी जितकी जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध माहिती आपल्याला लोकांपर्यंत देता आली तर तेवढं लोकांना ह्या कोविडला नियंत्रणात आणण्यासाठी यश मिळेल. तर ह्या हेतूनी किंवा ह्या दृष्टिकोनातून मी पूर्णपणे ह्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. आणि आता प्रथम सादरीकरणाला सुरुवात करतो. तर प्रथम आपण जसं सांगितलं की टेस्टिंग आपण जर बघत असाल तर अनेक देशांचा उदाहरण सुरुवात होतो. तर चीनमध्ये सुरुवातीची स्टडी अशी दिसते हुबाई प्रोव्हिन्समध्ये की ज्यावेळी त्यांना 8 ते 10 केसेस दिसत होते तर 14 दिवसानंतर त्याच दिवशी 7 ते 8 पट जास्त प्रकरणं होती. तर कारण त्यांच्या त्यावेळीचं ऑब्व्हियसली टेस्टिंग नव्हता. तर ह्याचा उदाहरण घेऊन साऊथ कोरिया आणि सिंगापूर या 2 देशांनी मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग वाढवलं. आता टेस्टिंग आणि कोविडला नियंत्रण आणणे याचा काय संबंध आहे ते मी थोडक्यात पुढे सांगतो. तर प्रथम फक्त आकडेवारीवर जातो. तर ही आकडेवारी मला सुद्धा थोडीफार आश्चर्यजनक वाटते, मला सुद्धा. कारण मुंबईची लोकसंख्या फक्त 12 मिलियनच्या दरम्यान आहे आणि केरळची लोकसंख्या आपली जवळपास दुप्पट आहे. दिल्लीची पण लोकसंख्या आपल्यापेक्षा थोडी जास्त आहे. तामिळनाडूची तर खूप जास्त आहे. आणि जर आपण ह्या सगळ्या राज्यांची परिस्थिती तशीच आहे. मुंबई शहराने जेवढी टेस्टिंग केलेली आहे तेवढी टेस्टिंग कुठलेही एक महाराष्ट्र सोडून कुठल्याही दुसऱ्या राज्यांनी सुद्धा केलेली नाहीये. आणि आपल्यापेक्षा किती मोठे राज्य आहेत ते आपल्याला माहित आहे. तर पण हे बघण्यापेक्षा आपण पर मिलियन बघू. कारण दर
10 लाख लोकसंख्याला किती आहेत. तर मुंबईमध्ये आज 2700 टेस्ट प्रति 10 लाखला आहे. तर आपण दिल्लीला बघू तर 448 आहेत. आणि केरला जो आपल्याला त्यांची कर्व फ्लॅटन झाली असं म्हणतो तर 519 आहेत. आणि हे कुठपर्यंत योग्य आहे हे पुढचे ग्राफ वरून दिसेल आपल्याला. तर हे तर एक सीधा विषय आपल्याला दिसतोय की जर आपण टेस्टिंगची संख्या वाढवली तर आपल्याला पॉझिटिव्ह केसेस जास्त मिळतात. आपण जर टेस्टिंग मर्यादित ठेवला तर आपली केसेस कमी मिळतात. तर ह्या सगळ्या राज्यातून आपल्याला दिसून येईल की टेस्टिंग आपण वाढवली तर आपल्याला जास्त केसेस मिळतात. आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चा महत्व काय आहे आणि टेस्टिंगचा महत्व काय. तर टेस्टिंग ह्याच्यासाठी आवश्यक आहे कारण टेस्टिंग केली तर आपल्याला पॉझिटिव्ह केसेस मिळतात. हे कालच्या उदाहरण आहे. काल आपल्याला 107 पॉझिटिव्ह केसेस आले. तर इमिजिएटली त्याचे अगेन्स्ट आपण 3713 त्यांचे कॉन्टॅक्ट्सला संपर्क साधला. हे कालची केस आहे, मी टोटल नंतर सांगतो. आणि त्यापैकी 130 ज्यांना काहीतरी सिम्पटम्स होते किंवा डॉक्टरचे मते त्यांना कोविड सारखे सिम्पटम्स होते तर त्यांना आपण वेगळं केलं आणि त्यांची टेस्टिंग आपण केली. आता ह्या आकडेवरून आपल्याला दिसेल की हॉटस्पॉट्स कुठे आहेत. तर के वेस्ट, नंतर पी नॉर्थ, जी नॉर्थ, एम ईस्ट हे वॉर्ड्स, एफ नॉर्थ हे वॉर्ड्स हॉटस्पॉट्स आहेत. पण जसे हे हॉटस्पॉट्स आहेत तसं चांगली गोष्ट आहे की ए, बी, डी, आर सेंट्रल, आर नॉर्थ, एल, एम वेस्ट, एन, एस, टी ह्या भागामध्ये सध्या तरी काही पण केसेस नाही आहेत. म्हणून आजच माझा डेव्हिड नबारो यांच्यासोबत चर्चा होत होती. डेव्हिड नबारो जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे कोविडचे संदर्भातले प्रमुख आहेत आणि ते माझे कलिग होते जिनिवामध्ये. जवळपास 10 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. मी UNDP मध्ये आणि UNISDR मध्ये होतो आणि ते WHO चे डिझास्टर मॅनेजमेंट होतो. म्हणून आम्ही असे अक्रॉस UN एजन्सी कॉलिग्स होते. तर मी त्यांना हे विचारलं की हे काही वॉर्ड्समध्ये खूप जास्त केसेस होतात त्याचं काय. त्यांनी म्हटलं ही चांगली गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की तुमचे कंटेनमेंट मेजर्सला यश मिळत आहे. ज्या अर्थी जसं के वेस्ट आहे किंवा जी नॉर्थ आहे तर ह्या भागामध्ये आपण जास्तीत जास्त केसेसला त्याच केसेसमध्ये कन्फाईन करू शकलो, क्वारंटाईन करू शकलो तिथेच. तर क्वारंटाईन एकदा केले, जास्त केसेस सापडले तर त्यांच्याकडून हे प्रसार होणार नाही. प्रवीण एकच मिनिट. हे के नॉर्थ, जी साऊथ वगैरे असं हे ना सगळ्यांना कदाचित कळणार नाही. त्याचं आपण एरियाची जर नावं घेऊ शकलो. एक एरिया जे वर्ली गावठाण एरिया आहे तो सर्वात जास्त आहे. नंतर धारावीचे भागामध्ये काही जास्त प्रमाण आपल्याला सापडलेले आहेत आणि बायकाळा एरियामध्ये. आता तर आजचा आपला म्हणजे कालपर्यंतची आपली संख्या 2043 आहे. तर ह्या आधारे दिसतो की कॉर्पोरेशनचे समोर किती मोठा आव्हान आहे. तर हे 2000 लोक 47,700 लोकांच्या संपर्कात आले आणि त्यांना ज्या दिवशी हा पॉझिटिव्ह केस येतो, कधी कधी रात्री 2 वाजता रिझल्ट येतो, कधी सकाळी 6 वाजता येतो. तर इमिजिएटली वॉर्डची टीम ज्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर आणि त्यांचे खाली काम करणारे कम्युनिटी हेल्थ वर्कर्स आणि वॉर्ड ऑफिसरचे आता इंजिनियर्सही आम्ही प्लेस केले. ते त्या पॉझिटिव्ह केसचे सगळे कॉन्टॅक्ट्स कुणाशी संपर्कात आले होते त्यांना ते ट्रेस करतात. त्यापैकी जे खूप दाट वस्तीत राहत होते सर्वांना होम क्वारंटाईन आपण सांगतो, परंतु होम क्वारंटाईन यशस्वी फक्त मध्यमवर्गीय मोठे प्रशस्त फ्लॅट्स मध्ये शक्य होतो. जे लोक खूप दाट वस्तीमध्ये राहतात त्याच्यामध्ये महापालिकांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे. ह्याची आकडेवारी 3913 आहे. तर जे एकच झोपडपट्टीमध्ये 3-3, 10-10 लोक लागतात तर त्यांना क्वारंटाईनचा काही हे नाहीये, म्हणजे त्याच्यातून काय साध्य होत नाही. म्हणून ह्या लोकांना आम्ही शिफ्ट केलेला आहे. महापालिकांनी 40,000 खोल्या या पूर्ण महापालिका क्षेत्रातले लॉजेस, हॉटेल्स रिक्विशन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक रूम्स मध्ये किंवा मोठ्या हॉल्स मध्ये आपण ह्या 3913 लोकांना जे खूप दाट वस्तीत राहतात त्यांना आपण क्वारंटाईन केलेला आहे. आता ह्याचे स्टेटस मध्ये आपल्याला काय दिसतो
तर आपल्याला जरी एवढे मोठ्या प्रमाणात केसेस असतील 2000 पेक्षा जास्त, तर 83% म्हणजे 1691 फुल्ली स्टेबल आहे, त्यांना सिम्पटम्सही नाही आहे. परंतु त्याच्यासोबत 34 प्रकरण आपले क्रिटिकल आहे. 202 लोकांना आतापर्यंत आपण ट्रीट करून डिस्चार्ज केलेलं आहे जे आपल्या हॉस्पिटलमध्ये, आणि हे क्युअर्ड पेशंट्स आहेत. आता हे 116चा आकडा खूप मोठा आहे, 6% आहे, आणि ह्या बाबतीत आम्हा सर्वांना खूप जास्त काळजीही वाटत आहे. एक विषय त्याच्यातला महत्वाचा आहे जे पुढचे आकडेवारीवरून दिसून येईल, की ही जी मृत्यूची संख्या आहे ही 51 ते 60 या वर्षातली 32 आहे, आणि 61 ते 70 39 आहे, आणि नंतर 71 ते 80. तर हे जे एज ग्रुप आहे अबाव 50, हा सर्वात धोक्यातला एज ग्रुप आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचा, ह्या सगळ्या लोकांना कोमॉर्बिडिटी, म्हणजे ज्यावेळी त्यांची मृत्यू झाली तर बरेचसे, आम्ही ज्याला कुणाला पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो आम्ही त्याला कोविड सांगतो, परंतु बरेचसे डॉक्टर्सचा जेव्हा टास्क फोर्स केला त्याच्यामध्ये डॉक्टर उदवाडिया आणि अनेक सिनियर डॉक्टर्स, संजय ओक यांनी सांगितलं की जसं उदाहरणासाठी ल्युकेमियाची केस एक आली, ल्युकेमिया स्वतःहून लास्ट स्टेजमध्ये तो आला आणि नंतर तो वारल्यानंतर डेड बॉडीचा आम्ही स्वॅब घेतला तर त्याच्यामध्ये कोविडही सापडला, पण त्याची मृत्यू ल्युकेमियामध्ये झाली की कोविडमुळे झाली, हा मेडिकल इश्यू थोडाफार संभ्रमाचा आहे. तर यापैकी बहुतांश मृत्यू प्युअर कोविडचे जे डेथ्स आहेत ते हे काही 2130, 3140 ह्यामधले आहेत, परंतु बॅलन्स हे सगळे कोमॉर्बिडिटी, खासकर मुंबईमध्ये मला माहित नव्हतं, याच्यात मला लक्षात आलं की इव्हन स्लम एरियाजमध्ये डायबिटीज खूप सिव्हिअर आहे, आणि अनकंट्रोल डायबिटीज आणि कोविड हा जे कॉम्बिनेशन आहे हा खूपच धोकादायक आहे. हे परत वॉर्ड वाईज ब्रेकडाऊन आहे, आणि ज्या वॉर्ड्समध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे तर त्या वॉर्ड्सच्या विश्लेषण आहे. याच्यासोबत ज्या वॉर्ड्समध्ये जे ग्रोथ रेट्स आहेत तर त्या ग्रोथ रेटचा डेट वाईज आम्ही आकडेवारी दिलेली आहे. याच्यात जर काही प्रश्न असतील तर मी परत त्याच्यावर येतो. आता हे बेड कॅपॅसिटी बद्दल बोलतो की कारण फॉरेन कंट्रीजमध्ये कोविड हा इतका भयानक पॅन्डेमिक का धरला जातो, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ज्यावेळी कोविडचे केसेस पीक करतात त्यावेळी हॉस्पिटलची कॅपॅसिटी कोळंबते. एकदम श्रीमंत देश, इटलीच्या तर झालंच तसं, स्पेनमध्ये होत आला, आणि अमेरिकामध्ये न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये न्यूरोसर्जरीचे वॉर्डमध्ये पण कोविडचे केसेस ह्याच्या जमिनीवर त्यांना करायला लागला, कारण पिकिंग केसेसचा बेड कॅपॅसिटीचे पेक्षा जास्त होता. तर याच्यासाठी आम्ही थोडाफार प्रयत्न केलेला आहे खूप, की डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स ह्याच्यामध्ये पूर्णप्रमाणे सगळे फॅसिलिटीज आहेत. तर याच्यामध्ये आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल पब्लिक यामध्ये जास्तीत जास्त बेड्सची कॅपॅसिटी निर्माण केलेली आहे आपण. त्याच्यामध्ये 7 हिल्स आहे, कस्तुरबा आहे, सायफी आहे, नंतर जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये येतो नानावटी आहे, आणि आमचा ट्रॉमा केअर हॉस्पिटल आहे भांडरा बाबा कुर्ला, इथे पेरिफेरल हॉस्पिटल्स आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपण स्पेअर कॅपॅसिटी निर्माण केलेली आहे. तरी सुद्धा मी सांगेल की काही ठिकाणी ICU बेड्सची कमतरता भासते, ज्यावेळी पेशंट फक्त कोविड नाही, कोविड प्लस डायबिटीसचा येतो, तर त्यावेळी थोडी आम्हाला स्ट्रेस निर्माण होतो, कारण ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला हे बेड्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये पुरेशी डायबिटीसची कॅपॅसिटी बरीच वेळी नसते. त्याच्याशिवाय हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्सची संख्या आहे, आणि आता हे मी हॉस्पिटल निहाय आपल्याला सांगतो कुठे कुठे आहेत. तर 7 हिल्स मध्ये आपल्याला सर्वात जास्त बेड्सची कॅपॅसिटी आपण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. कस्तुरबामध्ये 137 आहेत. आता नायर हॉस्पिटल सुद्धा आपण घेतलेला आहे. प्रायव्हेटमध्ये
सैफी आहे, केईएम आहे आणि नानावटी आहे. हे केजे सोमय्या आहे रेल्वेसाठी, जगजीवन राम आहे, सरकारनी सेंट जॉर्ज केलेलं आहे. नंतर हे बाकी सगळे हे गव्हर्नमेंट, हे सगळे महापालिकाचे हॉस्पिटल्स आहेत. केईएम सुद्धा आपला महापालिकाचे हॉस्पिटल आहे आणि हे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड बेड्स उपलब्ध आहेत. हा या स्पेशलाइज्ड बेडचा आजचा ऑक्युपेशन आहे. तर त्याच्यामध्येही दिसू शकेल की राजावाडी, कुर्ला भाभा, बँड्रा भाभा, बीपीटी यामध्ये स्पेअर बेड्स आज आपल्याला उपलब्ध आहेत. दुसरा एक विषय मी सांगू इच्छितो की आतापर्यंत कोविड आपले वर येत होता आणि आपण रिॲक्टिव्हली फॉरेन वरून कुणी आला तर त्याला टेस्ट करणे किंवा कुणाला काही सिम्पटम्सचा तक्रार असेल तर त्याला ट्रेन करणे. तर आम्ही थोडीफार आमची स्ट्रॅटेजी बदलली. आम्ही प्रत्येक मुंबईच्या शहरामध्ये फीवर क्लिनिक्स घेतो. याच्या दोन उद्देश आहेत फीवर क्लिनिक्स घेण्याचे. एक तर आमचा डॉक्टर तिथे फुल्ली इक्विप्ड जातो, तो पीपीई किट प्रोटेक्शन इक्विपमेंट मध्ये जातो आणि त्या भागातले कुणालाही फीवर आणि कोल्ड किंवा फीवर आणि स्नीजिंग असेल तर त्या लोकांना तिथे येण्यासाठी आपण बोलवतो. आणि आजपर्यंत गेल्या 7-8 दिवसापासून 4386 लोक फीवरचे आलेले आहेत. आणि यापैकी ज्यांना कोविड लाईक सिम्पटम्स आहेत ते तिथेच आम्ही त्यांचा स्वॅब घेतो, कारण हा फक्त फीवर क्लिनिक नसून स्वॅब कलेक्शन सुद्धा सेंटर आहे. आणि त्यापैकी 43 लोक आपल्याला पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. आता हे खूप महत्वाची आकडेवारी आहे. ही आकडेवारी 43 हे जनरल साधारण नागरिकांमधली आहे. आणि ही जे आपली आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये मी थोडासा पुढे मागे जातो. ही जी आकडेवारी आहे तर 2000ची, यापैकी मॅक्सिमम केसेस कॉन्टॅक्ट मध्ये आलेले लोकांचे आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केला, ज्याचं हे तर 2043 जे पॉझिटिव्ह पेशंट्स मिळाले त्यापैकी जे 8068 क्लोज कॉन्टॅक्ट होते त्यापैकी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह केसेस आपल्याला सापडलेले आहेत. परंतु जर कम्युनिटीमध्ये म्हणजे जिथे कुणाचाही काही कॉन्टॅक्टची आपल्याला माहिती नसेल, सरळ फक्त फीवर आहे, तर हे आपण म्हणू शकतो तर हा फक्त 1% आहे. म्हणजे 4386. आणि हा सुद्धा सॅम्पल बायस्ड सॅम्पल आहे, कारण आपण सर्वांना रॅन्डम सॅम्पलिंग अजून नाही सुरू केला. आपण कुणाची सॅम्पलिंग सुरू केली ज्यांना फीवर आहे किंवा ज्यांना कुठल्या प्रकारचं कोविड लाईक सिम्पटम आहे. आणि हे पण एकच फरक आहे याच्यात की हे कुणाशी कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, हे फक्त साधारण नागरिक आहेत ज्यांना कुणालाही फीवर होतो. तर यापैकी 43 केसेस आपल्याला सापडले. तर अजूनही हा कन्फाईन्ड आहे असं एक थोडाफार आपल्याला समाधानकारक हे दिसतो. दुसरी गोष्ट की आम्ही कॉल सेंटर केलेला आहे आणि हा कॉल सेंटरमध्ये आपले डॉक्टर्स आहेत आणि या डॉक्टर्सच्या माध्यमातून जे लोक होम क्वारंटाईन्ड आहेत आणि सुरुवातीला जे लोक बाहेरून आले होते परंतु ज्यांना होम क्वारंटाईन दिला होता, तर ह्या सगळे लोकांना आपण फोनवर विचारतो आणि फोन केल्यानंतर त्यांना जर कोविड लाईक सिम्पटम्स असतील तर असे 346 लोक सापडले आणि त्यांची सुद्धा आपण टेस्टिंग करून घेतो आणि त्याच्यातूनही आपल्याला काही पॉझिटिव्ह टेस्ट मिळतात. तर ही थोडक्यात आपली माहिती होती. मला आता आपल्याकडे जे काही प्रश्न असतील तर ते आपण निश्चितपणे विचारावं. भरपूर प्रश्न आलेले आहेत. अनेकांना साहजिकच प्रश्नांचा खरं म्हणजे पाऊस पडलाय. कोविडच्या पेशंट इतक्याच गतीने प्रश्न पण वाढत आहेत. मला असं वाटतं सिद्धार्थ, काही प्रश्न पहिले जे आलेले ते तू थोडेसे घ्यावेस, नंतरच्या प्रश्नांना आपल्याला हळूहळू विषयानुसार जाता येईल. आपल्याकडे आता अशोक दातार आहेत. मी ऍडमिन स्वप्नीलांना विनंती करतो की त्यांना अनम्यूट करावं, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला परदेशी साहेबांनी जी माहिती दिली ती अतिशय उपयुक्त होती आणि मला कल्पना नव्हती की एवढा प्रकारचा डेटा इतक्या व्यवस्थितपणे म्युन्सिपालिटी मेंटेन केलाय, वॉर्ड वाईज, हॉस्पिटल वाईज आणि टाईप ऑफ केसेस वाईज. हे फारच महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारायचा होता पण त्यातलं अर्ध उत्तर परदेशी साहेबांनी ऑलरेडी दिलेलं आहे. परंतु मला असं वाटतं तरी देखील अजून देखील देर इज अ स्कोप फॉर स्टॅटिस्टिकल अनालिसिस. हा जो डेटा आहे केसेसचा
तर त्याच्यामध्ये त्याची कोरिलेशन काय करता येईल की रिग्रेशन काही हे करता येईल का? कारण मुंबईला एका ठिकाणी एवढ्या जास्तीत जास्त केसेस करतो तरी देखील आपल्याला तिप्पट ते चौपट केसेस वाढवणं शक्य आहे पुढच्या 15 दिवसामध्ये. म्हणजे पुढच्या 3 तारखेपर्यंत आपल्याला काही निश्चित एक ठोस डिरेक्शन मिळू शकेल. मला वाटतं महापालिकेने चांगलीच उपाययोजना केलेली आहे आणि हे मी अतिशय प्रभावित झालो हे आता प्रेझेंटेशन पाहून. पण तरी देखील जास्तीत जास्त स्टॅटिस्टिकल अनालिसिस आणखीन केलं तर त्याचा उपयोग जास्ती होऊ शकेल. दातारजींनी खूप महत्वाच्या बाबी केली. तर याच्यामध्ये आम्ही हे अनुभवावरून दिसतो की ज्यावेळी आपण कुठलेही नैसर्गिक आपत्तीमध्ये असतो तर आपण रिॲक्टिव्ह मोडमध्ये असतो. जो आपल्या अंगावर प्रहार होतो त्याला फक्त आपण प्रतिकार करण्याचं बघतो. तर ह्याच्यामुळे आपण जिंकत नाही. तर ज्या दिवशी कोविडचा इनफॅक्ट आपल्याला लक्षात असेल की फेब्रुवारीचे पहिले आठवड्यात मी बजेटची स्पीच दिली होती. त्यावेळी चायनामध्ये कोविड सुरू होता. तर त्याच वेळी आम्ही निर्णय घेतला होता की कस्तुरबाजी महापालिकाची लॅब आहे. आपल्याला दुसरा एक आश्चर्यजनक वाटेल की बाकी सर्व ठिकाणी केंद्र शासनाचे लॅब्स टेस्टिंग करतायत. पुण्यामध्ये NIB टेस्टिंग करते, दिल्लीमध्ये केंद्र शासनाचे एम्स मध्ये टेस्टिंग होतं. पण तो एकमेव शहर आहे मुंबई ज्याच्यामध्ये महापालिकांनी स्वतःचा कोविड टेस्टिंगचा मशिनरी घेऊन 300 प्रतिदिवस टेस्टिंगची फॅसिलिटी फेब्रुवारी पासून निर्माण करून ठेवली. आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा पण खूप क्रेडिट आहे कारण ज्यावेळी सार्स आला होता तर त्यावेळी त्यांनी असं डायरेक्शन दिले होते की सार्स टेस्टिंगची मशिनरी आपण घेऊन महापालिकेमध्ये निर्माण केली पाहिजे. त्याच्यामुळे हे कस्तुरबामध्ये हा निर्माण झाला. हा पहिला भाग. दुसरा जे मुद्दा दातारजी सांगतायत अनालिसिस बद्दल तर हे खूपच महत्वाची गोष्ट आहे. तर आम्ही आता काय करतोय की जे आम्ही एक प्रतिकार रिॲक्शन किंवा रिस्पॉन्स टीम आहे त्याच्यामध्ये आमचे वॉर्ड ऑफिसर्स आहेत, त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर्स आहेत. पण आम्ही एक स्ट्रॅटेजिक टीम पण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मॅकिन्सी आम्हाला मदत करते. आमचा चीफ डाटा अनालिटिकल ऑफिसर आहे शुभेंद्र कानडे, तो आम्हाला मदत करतो. नंतर आमची पूर्ण IT टीम आहे ती मदत करते. ते काय करतायत की एक एपिड सेल आहे आमचा एपिडेमिक प्रिव्हेन्शन सेल. त्या सेल आणि जी काही माहिती येते रोजचे रोज त्याच्या अनालिटिक्स करतात. एक अनालिटिक्सचं उदाहरण आपल्या समोर मी ठेवतोय की उदाहरणासाठी आम्ही कंटेनमेंट झोन्स कुठे कुठे आहेत आणि किती मोठे आहेत, रेड झोन्स किती आहेत हे आमच्याकडे तर आहेतच, पण हे पोलिसांच्या सोबत आम्ही शेअर केलेलं आहे. आणि पोलिसांनी उदाहरणासाठी सांगितलं होतं की 300 खूप मोठे होतात तर तुम्ही 83 ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रचार होतो. हे जे लाल रंगाचे एरियाज आहेत हे खूप जास्त जिथे केसेस आलेले आहेत आणि ह्याला आम्ही खूप अनालिटिकल व्हिडिओ कॅमेरानी पण त्यांचा मॉनिटरिंग करतो. त्याच्याशिवाय हेल्थ केअर सिस्टमचा आपण हे इथे नकाशा केलेला आहे आणि एज वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ केसेस पण केलेले आहे. ज्याच्या आधारे आपल्याला दिसतो की जे 66 आणि वरचे केसेस आहेत त्यावर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे आपल्याला. तर हे गोष्ट खरी आहे की अजून जास्त अनालिटिक्स करून आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की केसेस कुठे वाढत आहेत. एक आम्हाला असं एक उदाहरण मिळालं तर ह्याच्याबरोबर असं दिसून येईल ह्या अनालिटिक्स वरून की आम्ही हेही बघितलं की नेमकं मुंबईमध्ये मला खूप आश्चर्य वाटलं की मुंबईमध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर सडनली केसेस कसं काय वाढले. जेव्हा आपण 15 मार्च पासून जवळपास 3 लाख लोकांना स्क्रीनिंग करून ज्यांना कुठलाही सिम्पटम होता त्यांचा आयसोलेशन करणे हे सगळं आपण करत होतो. तर तेव्हा लक्षात आला की हा जे हिरवा लाईन आहे दुबई खास कर UAE तर 16 मार्च पर्यंत दुबईमधून येणारे कुणालाही क्वारंटायनिंगची कंपल्शन नव्हती. आणि जास्तीत जास्त आता उदाहरणासाठी जे काही केसेस आपल्याला धारावीमध्ये झालेले आहेत किंवा आता सुद्धा भरपूर जास्त E वॉर्डमध्ये दिसतात, D वॉर्डमध्ये दिसतात. तर हे केसेस मिडल ईस्ट मधून आलेले आहेत आणि हे जनरली आपले सामान्य नागरिक आहेत. हे कुठलेही श्रीमंत नागरिक नसल्यामुळे ते दाट वस्तीत राहणारे पैकी आहेत आणि तिथून ह्याचा प्रसार खूप मोठा झालेला दिसून येतो. मला असं वाटतं चार देशांचं टेस्टिंग आपण सुरुवातीला केलं नाही ना, इंग्लंड, US, सौदी आणि UAE, राईट? बरोबर आहे. दुबई त्याच्यातला सर्वात मोठा होता. सौदी अरेबियामध्ये एवढे जास्त लोक आले नव्हते पण दुबई मधून खूप लोक आले, दुबई आणि UAE. आणि तो केंद्र शासनाचा जो गाईडलाईन्स होते कुठले देशांचे करावे त्याच्यामध्ये मिडल ईस्ट नव्हता. इनफॅक्ट महाराष्ट्र मुख्यमंत्री महोदयांनी हा पत्र दिला की मुंबईला दुबईचे सर्वात जास्त लोक येतात ह्यांना सुद्धा कंपल्सरी क्वारंटाईन लिस्ट मध्ये टाकावा. नंतर ते टाकण्यात आला. याचा अर्थ सरळ असा आहे की दुबईचं पण सुरुवातीपासून केलं गेलं असतं तर मुंबईच्या एवढ्या बरोबर निश्चित थोडासा नियंत्रण मध्ये आला असता. सिद्धार्थ पुढचा प्रश्न घेऊया. ही मुंबई म्हणजे आपली नाट्यनगरी पण आहे प्रामुख्यानं. इथं अनेक थिएटर्स आहेत आणि मराठी नाटकांचे एक मोठं केंद्र आहे. आपल्या समवेत अजित भुरे आहेत, ज्येष्ठ नाट्यरंगी.
तर मी भुरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न परदेशी साहेबांसमोर मांडावा. भुरे सर प्लीज. नमस्कार, ऐकू येते का? हो बिलकुल. नमस्कार परदेशी साहेब, एक तर तुमचं अभिनंदन की ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय त्याबद्दल. माझे प्रश्न जे ते माझ्या व्यवसायाशी संबंधित जास्त आहेत आणि ते पुढच्या दृष्टिकोनात आहेत की आता पुढे काही दिवसांनी आम्ही व्यवसाय जेव्हा करू तेव्हा आम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं जरा कठीण आहे, कारण लोक जरा घाबरलेले आहेत. तर अशा वेळेला सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रेक्षक संख्येवर मर्यादा येऊ शकते. तर या प्रसंगी कॉर्पोरेशन प्रेक्षकांना आश्वस्त करून थिएटरमध्ये आणण्याचं वातावरण, आरोग्यपूर्ण वातावरण निर्मिती कशी करू शकते याच्यावरती काही विचार आपण केलाय का, आणि आपण काय करू शकतो त्या संदर्भात? फ्रँकली आपल्याला सांगू की या संकटातून बाहेर केव्हा आपण पडू याच्याबद्दलची एवढी जास्त मनात काय म्हणू इच्छाशक्ती किंवा हे आहे की असे दुसऱ्या विषयावर सध्या तरी लक्ष होत नाही. परंतु दोन गोष्टी मला सांगाव्या असं वाटतात. कारण पहिल्यांदा जेव्हा 9/11 झाला होता त्यावेळी मी कॉन्फ्लिक्ट कंट्रीजचा UNDP मार्फत जिनिवामध्ये बघत होतो. तर त्यावेळी मला तिकडचे लोक सांगत होते की द वर्ल्ड विल नेव्हर बी सेम अगेन. आणि मी बोलतो काय हे अमेरिकामध्ये 2 बिल्डिंग पडले आणि किती जास्तीत जास्त 4,500 लोक गेले आणि म्हणजे त्या लोकांची काय हे कमी करायचे नाहीये, परंतु पूर्ण देशाचे आणि दुनियाचे लोकसंख्यामध्ये हे कुठे एवढा मोठा इन्सिडेंट आहे. पण त्या लोकांना हा खूप मोठा धक्का बसला होता ह्याच्यातून आणि पूर्ण वेस्टर्न वर्ल्ड एक नवीन सिस्टम मध्ये गेला. सर्वच ठिकाणी स्कॅनर्स आले, एअरपोर्टची सिक्युरिटी बदलली, मोठ्या शाळांच्या आजूबाजूला हे त्यावेळी झाला. मी हा उदाहरण ह्याच्यासाठी देतो की द वर्ल्ड विल नेव्हर बी द सेम अगेन आफ्टर दिस क्रायसिस. तेव्हा जरी खरं नसेल तर कोविडमुळे पूर्ण दुनिया एका झटक्यात परिवर्तनात आलेली आहे. आता यामध्ये नवीन नवीन मार्ग आपल्याला सर्वांना शोधायला लागणार आहे. उदाहरणासाठी मीडियम. आज जसं आपण आता मी गिरीशजींचा खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ह्या माध्यमातून हे वेब इन्फॉर्मेशन ठेवलेली आहे, ज्याच्या आधारे कुणालाही कुणाचा संपर्क येत नाही पण जवळपास आपण एकमेकाला भेटत असावं अशाच प्रकारची भावना निर्माण होते. तर प्लेसमध्ये पण मला कदाचित आपल्याला डिजिटल माध्यमातून किती देता येईल आणि फिजिकल जर असेल तर ओपन एअर विथ सेपरेशन किंवा 4-4 सीट्स वेकंट ठेवून करणे, या प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंग करणे, मास्क सर्वांना घालणे जे आम्ही कंपल्सरी केलेले आहेत. गेटवेवर जसं आज आपला मेटल डिटेक्टर बंदूक आहे की नाही ते चेक केला जातो, तसं फिवर चेकिंग, फिवर गन्स, आणि त्यामध्ये कुणी फिवरचा व्यक्ती आत जाऊ शकणार नाही. या प्रकारचे चेकिंगची व्यवस्था, हे सगळे आता या नवीन जगात पुढचे 2-3 महिन्यात पूर्ण व्यापक. म्हणजे जागतिकीकरणानं जग जवळ आणलं, ते करोनाने पुन्हा एकदा लांब केलं. दोघातलं अंतर वाढवा, हा फॅमिली प्लॅनिंगचा मेसेज इथेही वेगळ्या अर्थाने. एक महाराष्ट्रामध्ये एक संस्थानिक होते, त्यांना गुदगुल्या करून घ्यायला खूप आवडायच्या, पण त्यांना हात लावलेला माणसाने आवडायचा नाही, म्हणून त्याने एक माणूस ठेवला होता, तो दुसऱ्या माणसाला गुदगुल्या करायचा आणि ते बघून हे हसायचे. तशा स्वरूपाचं काही आपल्याला करावं लागेल. एक थोडस अजून विचारायचं होतं की म्युन्सिपालिटीची एवढी थिएटर्स आहेत, आता ती थिएटर्स जर बंद असतील तर त्या संदर्भामध्ये तिकडचं वातावरण तुम्ही कसं मेंटेन करणार आहात? कारण शेवटी एवढी मोठा केंद्र शासनाने 20 एप्रिल पासून थोडेफार शिथिलीकरण दिलेली आहे आणि हे शिथिलीकरणचा जो उद्देश आहे तो एकमेव आहे की अर्थव्यवस्था परत सुरू करणे. कारण अर्थव्यवस्था पूर्ण बंद केली तर जितका मोठा संकट आपला कोविड आहे त्याहीपेक्षा मोठा संकट बेरोजगारी आणि गरिबी हे निर्माण होऊ शकते. तर त्यांचा जे नियम आहे त्याच्यामध्ये फॅक्टरीज जे क्लोज प्रिमाइसेस मध्ये आहेत आणि कुठल्याही रेड झोन मध्ये नाही ते सुरू करणे, तो एक भाग झाला. कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जे इन सिटू म्हणजे तिथेच किंवा त्यांचा वर्कर्सचा ट्रान्सपोर्टेशन तो एजन्सी स्वतः क्लोज व्हेकल मध्ये करून तिथे आणून तिथेच काम करून फक्त तिथून परत त्यांच्या रेसिडेन्सला घेऊन जाऊ शकतो, असे साइट्स. आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑल गुड्स, कमोडिटीज मध्ये एसेन्शियल आणि अनएसेन्शियलचा फरक नाही. आणि डिजिटल सर्व्हिसेस मध्ये पण
एसेन्शियल आणि इनएसेन्शियलचा काही फरक नाही. पूर्वी आम्ही जेव्हा खोलले होते तर असं म्हणत होतो की IT सर्व्हिसेस विच आर रिक्वायर्ड फॉर एसेन्शियल सर्व्हिसेस, म्हणजे बँकिंगला लागतात, आपले फूड डिस्ट्रीब्युशन लागतात. आता तोही डिस्टिंक्शन नाही, एनी IT सर्व्हिस. तर असे ऍक्टिव्हिटीज इव्हन लॉकडाऊन पिरियडमध्ये म्हणजे 20 तारखेपासून खोलण्यात यावे असं आहे. अजूनही त्याच्यात एंटरटेनमेंटचे माध्यम किंवा करमणूकचे माध्यम अजून येत नाही. निश्चित मला वाटतं की आपण मे महिन्यामध्ये त्याचा विचार करू शकू, मिड मे महिन्यात, कारण एवढे मोठे काळासाठी आपण लोकांना बंद ठेवलेलं आहे. तर त्याचा मानसिकही प्रेशर निर्माण होणार आहे. आणि आपण जे सांगतात नाटक आणि ह्या माध्यमातून निश्चितपणे वातावरण थोडंफार परत एक चांगला निर्माण करता येईल आणि हे काही सायकोलॉजिकल डिप्रेशनमध्ये जे काही लोक गेले असतील त्यांना त्याच्यातून बाहेर काढता येईल. एक छोटासा फक्त याचे इकॉनॉमी आणि बिझनेस बोलतोय म्हणून, पण जेव्हा तुम्ही थिएटर्स परत सुरू कराल तेव्हा म्युन्सिपालिटीची थिएटर्स आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला जी रेंट वगैरे, कारण प्रतिसाद कमी असेल तर रेंटमध्ये वगैरे तुम्ही काही कन्सिडर करू विचार करू. परंतु आज मी सांगतो आपल्याला की जशी आर्थिक संकट आपल्या समोर सर्वांचे आहेत, गेल्या जवळपास जेव्हापासून कोरोना सुरू झाला तर GST राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला पूर्णपणे बंद झाला, कारण GST विक्री उत्पादनवर मिळतो, तो पूर्ण बंद झालेला आहे टॅक्स. नंतर आपल्याला तर माहिती असेल प्रॉपर्टी टॅक्स आपला जवळपास मार्च महिन्यापासून बंद झालेला आहे. कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बंद असल्यामुळे जे काही प्रीमियम्स आणि कन्स्ट्रक्शनचा उत्पन्न मिळतोय तो महापालिकाच्या पूर्ण बंद झालेला आहे. हे जरी असला तरी मी खूप प्रयत्न करत आहे महापालिकाच्या तर्फे की आपण काउंटर सायक्लिकल प्रेशर निर्माण केलं पाहिजे. म्हणजे सायकल काय आहे, हे कोरोनामुळे इकॉनॉमिक डिप्रेशन मध्ये जात आहेत कारण सगळे ऍक्टिव्हिटीज बंद होत आहेत. काउंटर सायक्लिकल काय आहे की मी आवर्जून बरेचसे, आता मी तिथे जोरूला बघतोय आणि जोरू याबद्दल नक्की मला, कारण त्याचे ट्विट्स बघितले तर तो मला प्रश्न नक्की विचारेल. परंतु आज सगळे खाजगी उद्योग, खाजगी छोटे उद्योग, मध्यम उद्योगकडे पैशाची कमतरता आहे. परंतु महापालिका प्रयत्न करत आहे की ह्या इकॉनॉमीमध्ये परत एकदा इन्कम फ्लो तयार करणे. म्हणजे आम्ही जे एसेन्शियल रोड वर्क्स आहेत, डिसिल्टिंगचे काम आहेत, नाला वाईडनिंगचे काम आहेत, स्टॉर्म वर्क्सचे काम आहेत, जे काही रोड्स आहेत ज्याच्यामध्ये खोदलेलं आहे किंवा काम अर्धवट आहे आणि मान्सून मध्ये त्याच्यामधून धोका निर्माण होईल नागरिकांना, असे सगळे कामांना आम्ही सुरू केलेलं आहे या ऑर्डर्स खाली आणि ते कामं आज सुरू आहेत. याच्या मागे दोन हेतू आहेत. एक तर आहे की मान्सूनची तयारी पण चांगली व्हावी, परंतु त्या लेबरच्या हातात काही पैसा जावा, इन्कम आणि इकॉनॉमी थोडीफार परत सुरू व्हावी. आणि पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे हे सर्वांना उपयोगी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर हे जास्त करायला लागणार आहे. तरच आपल्याला नाटक आणि असे जे माध्यम आहेत त्यांना काही थोडीफार सबसिडी देता येईल. माझ्याकडचाच उत्पन्न सगळं बंद झाला तर मला सबसिडी देण्याचं उत्पन्न राहणार नाही. तुम्ही जोरू बाकेना यांचं नाव घेतलं तर तुमची इच्छा पूर्ण करतो. नाही, माझी इच्छा ती नव्हतीच. माझी इच्छा होती की त्यांचा प्रश्न विचारण्याच्या अगोदर उत्तर द्यावा, म्हणजे त्यांना प्रश्न विचारण्याची संधी नाही मिळेल. चांगली स्ट्रॅटेजी आहे. थँक्यू व्हेरी मच. Hi, Pardeshi sir, first of all, really commendable job you are doing in extremely difficult times. I have noticed that the entire city is being swept, kept clean, and we are having near daily garbage collection at every building. Just a suggestion that if BMC can collect the garbage every day, why can't the BMC provide a similar facility where food and essential items are provided to our doorsteps on a daily basis? Some sort of setup, because everybody is in trouble, and instead of stepping out, if we can have it door at our door, the facility at our door, it will help everybody. No, thank you, Zoru. I think that's a very important issue. We are struggling with that, really speaking. Not today, almost, let's say 20 days back, I forget the days now, when we had the harsh lockdown initiated. So I have created a group which includes every single grocery, food grains, and kitchen, like Sky Chef, etc., in one network. So it includes Big Bazaar, D-Mart, Reliance Retail, Sahkar Bhandar. It includes the grocery stores, the larger ones. It includes Zomato, the Swiggy, and all others. And this is on one side. This is the supply side. On the demand side, what we have done is from the ward offices, we have tried to articulate the demand, including in relation to
people who can't go out because they are home quarantined, etc., and try to see if Swiggy and Zomato can deliver them online. Your question whether municipality should do it, just to tell you really, and I mean, it's very important to share it because all of us are now one team. Municipality is really stretched for time, for staff. The staff is so overworked that it's quite a pressing point. Not only is the health staff, but the health staff work is just one part of it. The supporting staff to the health is a very big one. Who are the supporting staff to the health? For example, in the ward, unless there are people who go and trace the contacts, we can't really contain them. Then second thing is, unless we lock down harsh containment areas, which again needs ward staff, we can't really confine it to one place. So the corporation is really stretched for these functions. So what I'm trying to do is to revive limited private sector, which is allowed under the current lockdown conditions. So this private sector, which is basically the grocery stores, food chains, and online supplies, and we have given them liberally passes to deliver at home. And I can take this up further because we want to push the delivery to the doorstep even further. We are not perfect yet, but I want to push the private sector to do that so that the division of work, corporation can focus more on contact tracing, containment, and of course treatment of patients, while the private sector can take over the food chain, the food supply chain. तिथे आता दोन प्रश्न समोर आलेले आहेत. एक TIFR मधल्या कोणी डॉक्टर प्रभू त्यांचा आहे की त्यांनी असं म्हटलं की दिस करोना व्हायरस इश्यू इज एक्सपेक्टेड टू लास्ट for 18 months. So how long Mumbai will continue to be locked down? Number one. And number two, he said his colleagues have analyzed data obtained from all over the world. And त्यांनी असं म्हटलं की there, like for example, US, UK, Spain, and Italy, the rate is less than 0.1%. India's rate is coming down now around 0.1%, doubling in a week. So what is going to be the strategy to keep this rate down or make it zero? Possibly, and do you think it will work? No, there are, I think, I mean, there are lots of theories in the way, and I'm not at all a medical person. One thing which has at least some substance is if you see the map of very badly affected corona countries, which includes much of Europe and US and northern parts of China, and then you look at the areas which are not that badly affected. So, which includes, of course, South Asia and, of course, parts of Africa. You will see that where malaria is, widespread, COVID has not been that widespread. Not that I will say that there is a very big proof for it, but this taking of chloroquine, hydroxide, and other malaria itself may have created some sort of immunity. So that's one big factor. The second big factor is Prime Minister and Chief Minister identified a very early lockdown. If you see America and others, despite we are not that well connected to the rest of the world. I mean, people flying in and out of America or UK are far greater in terms of the proportion of their population than India. India has a small fraction of people going in and going out. So they were the ones who were the carriers. Well, America has far greater numbers. But they did the lockdown much later than India did in relation to the ingress. So that could be another factor. But I still reserve my judgment on this because we are not really sure how this thing can happen. Only one good thing in this whole thing is that like SARS, like H1N1, like flu itself, herd immunity, when 60% of the population gets it and acquires herd immunity, that's the safest way that a community overcomes it in the absence of a vaccine. And a vaccine is, as you rightly said, maybe 17, 18 months away. So till the coming of the vaccine, the only way is, of course, containment, where there are red hot zones, and a slow progress of herd immunity. For promoting this herd immunity, I must tell you that Municipal Corporation, again, in collaboration with our Kasturba Laboratory, Dr. Jayanti Shastri, Dr. Om Srivastav, and very importantly, Kiran Mazumdar from Biocon. We have made a team. We have already started collecting plasma of cured patients. And this is being stored in Kasturba. And we have set up a protocol to identify if there are some immunological factors which can be traced from this
plasma, and then if that can be useful both as a therapy but also for identifying future vaccines. So this work has already started in Mumbai, and I want to also thank Tata's that immediately they have put a big grant to support this in addition to municipal funds. So the municipal Kasturba laboratories are taking this. Interesting. There is one more question on the screen. I think it looks like from a veterinary student. She talks about corona and poultry and pet animal connection. Can you clarify on that? So actually, I mean, you know that you told about the tigers, and I mean, wildlife is still my first love in everything. So what I find is that this is a very big natural lesson from the universe. It's a lesson which the universe has conspired to give to mankind. If it's true that in China, this coronavirus started from wild bats and wild pangolins, which were kept there for being sold for meat, and that's how the animal to human transmission of the virus took place, then this is one very big signal not to interfere with the natural world. So that's one way to do it. I don't know whether domestic animals and chickens have a direct role. I'm not aware about it, but definitely tinkering with wild animals who have learned to live with such viruses on their own, because our worlds are separate, and bringing them into the human domain in the manner in which Chinese wildlife markets are doing is a very big threat, and we should really stop this totally. Okay. सिद्धार्थ पुढचे काही प्रश्न घेऊया आपण. आपल्या समोर तिथे हॉटेल असोसिएशनचे गुरुबख्श कोहली आहे. दॅट इज वन इंडस्ट्री दॅट हॅज बीन हिट व्हेरी हार्ड. Hotels and restaurants. So I would request Gurubakhsh Kohli sir, please throw your question, sir. Yes. Good evening, everybody. Thank you, Mr. Kuber, firstly, for initiating this very important webinar with MC sir. And sir, firstly, we would like to thank you, sir, for this dynamic handling of the situation. We know about the challenges Mumbai holds, and we really appreciate and salute you actually from leading from the front. While we offer you our unstinted support and to your department, sir, I have certain points to clarify which I will just present to you, so one by one, and you can take them, whatever. These are just little concerns. Yeah. So as you know, most of our staff is migratory, and they have either they stay away from our premises or they stay away from the city. For those who have gone whenever the lockdown ends and however they come. But once the lockdown ends, and even now while we are preparing to get our passes, special passes made, so that we might start our hotels to throw it open to the, the doctors and the nursing staff. Sir, how do we ensure that those people who come in, they would also be COVID free? Would you advise us on how to test them or where to send them? And then after that, sir, they would commute from their home to back. So we are thinking that the hotels that have offered rooms to you, we can put our staff in that. Sir, that will be question number one, sir. After you finish, then I'll ask you the next question. First, Girishji, the world doesn't know all the acts of generosity which have happened in the last 1 month of my watching COVID. So heartwarming, I can't express it in words. And anybody who had resources have come forward. I mean, I would name some of the others who are not here. All the big corporates, they have been amazing beyond word. All our belief about, corporate corruption, I mean, I just don't want to refer to that. What all they have done for Mumbai, I can say from my personal thing. But I want to go back to Mr. Gurbaksh Singh. When we were in a very bad situation, he organized all the hotels for quarantining. Yes, sir. Got them available to us. Yes, sir. Not only that, there are hotels like Taj Hotels, Marriott, quite a few others, who have offered to look after all my doctors. Because, you see, because of the closure of local trains, some doctors had to commute for 1 hour, 2 hours, and doctors are just the tip of the iceberg. We need our nurses, we need our ward boys, we need our the people who operate the X-ray machines or the dialysis machines. So Taj is now accommodating for me
more than 1,500 such doctors. It's amazing. And they give 2 meals. They are giving meals for about 5,000 health staff free. Yes, sir. I mean, this is just one thing. I'll tell you about Reliance and Air Asia. When my PPEs were stuck, and they had to come by road from Tirupur, one phone call, and the private planes of all of them were moving day in, day out, doing 2 to 3 flights from Coimbatore and getting me the PPEs. Today, when Mumbai is not that short of PPEs, it's because these corporates just send their planes just on a phone call away. I'm really touched by this. So it's the same thing I want to express for all these hotels, and we really want to support you in your need. So first thing is, yes, restaurants, especially the home delivery type of kitchens, should start, and we really want them to start even now, not only for the health staff but for people who are staying in societies for them. Number one. Number two, how do you accommodate the staff? So I think, as I was telling about the place, the world has changed, and it's going to change forever. So it's changed. We have to just take it as a given. Many hospitals are changing the way they work. I'll give you an example from Breach Candy. After some of their nurses got infected. So, but I was pushing them to restart, and they have restarted. Same thing, Saifi. They got infected, they have restarted. How have they restarted? They are accommodating their staff within their premises. And if they go away, then they keep them away for a certain number of days, let's say 14 to 15 days, and then they get them back. So even hotels might have to work at less capacity, have to create within their own space residential accommodation where they can have an in situ sort of thing. I know it's a tall order to say this when space is so scarce, but this thing of having staff staying far away and commuting every day for business continuity in the world of COVID may no longer be a luxury we can have. So we will probably have to vertically integrate staff and service provision in the same premises at the cost of reducing the amount of service but accommodating the staff there. Because once the staff stays there, then the level of infection is there, not there once you have pre-tested. And that was first question. Secondly, we are now importing rapid kits. I have, fortunately, Maharashtra has a single factory which also manufactures the rapid testing kits, which has got the ICMR. Even before they started producing, I have given them an advance order. I have paid them 50% because I know they can't supply in this time. So that once this rapid testing kits come in, we have ordered about 2 lakhs for the municipal staff. Rapid testing kits do not give a confirmation whether you have COVID or you don't have COVID. All that they tell you is you have the antibody which makes you resistant to COVID. So one of the things to do is to do rapid testing. It costs only 700 rupees. And once the rapid testing starts, then we select the staff in such a way that those who have antibodies, these staff will be at the forefront of doing things like service, cooking, room service. Those who don't have the antibodies, they might have to stay for longer quarantine till more herd immunity is acquired, or you can find a job for them where they can work from home. So this is the sort of division of work which we will have to go in for. Municipality, we are thinking of doing that because I can't afford to expose such large numbers of people as we are doing today to COVID. There is also one issue about the hotel. It's about, I mean, that's going to come like theaters, like every other profession, about a property tax. So, I mean, what you have thought? I mean, it's maybe we can definitely think of some sort of period of laxity, but corporation also has to run almost today. No other corporation provides tertiary care. State governments do that, central governments do it, but all the tertiary care in Mumbai, from Nair Hospital to Kasturba to Seven Hills, is being funded by the municipality budget. That's what all you all pay from property tax. It's not, no income tax, no GST money is coming into that. So that's like a very big, so we have to think in terms of how the flow of income also continues, and yet we can give concessions to kickstart some of these activities. Sir, my next question, sir, thank you. Since social distancing would be now a norm and licensed premises will surely fall short, will the BMC reconsider allowing use of open spaces, because that is one of the... I think that definitely that's a good idea, and that's something which we can all brainstorm and come to a conclusion. Right.
very good. Sir, just one small point also. I have worked very closely with you during the initial days when we were offering quarantine rooms also, and now also we are doing our bit. So we just want to know that if we can have one single point. I would not even like to disturb you, because I know you're so overstressed, but some single point for the association to coordinate with the BMC in offering more rooms in because sir, all the hotels which have been requisitioned or the letters have been given, since due to lack of staff they cannot open. So we would like to offer any other alternative accommodation around, because we want to do our bit also. So is there any way? This one will be Ashwini Bhide, and I will share her number after this. Thank you, sir. She is looking after the what we call the triple C facilities, that COVID care centers, which don't require any medical attention, but we just need to isolate or isolate or even accommodate the doctor. Accommodate the staff. So I will share her number with you, and then. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सॉरी, Thank you, sir. Thank you. परदेशी दिसतो तुम्हाला हे करतो. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आपल्याकडे जनस्वास्थ्य अभियानच्या स्वाती राणे आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न विचारा, आणि थोडं फक्त एक सगळ्यांना विनंती की प्लीज लिमिट युअर क्वेश्चन्स टू आयदर 1 or 2, कारण थोडा वेळेचा आपल्याकडे हे असल्यामुळे, मर्यादा असल्यामुळे. प्लीज कॅरी ऑन. थँक्यू. Good evening to Municipal Commissioner sir, and thank you to Lok Satta. I have 4 questions. I will be quick. My first question is, we have medical task force, which is there now, but we don't have any nursing task force, because 50% of our medical or hospital people or manpower is nurses, Yes. and they are the major ones who have suffered. Yes. But we don't have any point of contact. And unfortunately, at the structural level, at the state ministry, we don't have any representative of a nurse. The SNS is not appointed, the post is vacant. We have only one SNS at BMC. She is busy with her activities, and we have 5,000 nurses under her. And we have 350 students all over. And out of that 150 students, we have already recruited in Seven Hospital, which again is not a good idea to take students as staffs when they are still learning phase. It is a very difficult task for them, and they can do a lot of medical errors. So this is my first question. No, so first is I thank you for alerting me to this issue. I wasn't really aware. Of course, I am very, very sensitive about the fact that nurses are even more important many times than the doctors in saving lives of critical patients, because they are the ones who operate the ventilator and some of the intensive care. But we had to train these nurses, the student nurses. We put them through a training, and then they are more or less not going to be only in Seven Hills, but we are thinking more of using them for our triple C centers, where we have to just keep people under observation. So we will rethink about deploying them in actual hospital situations. And but about setting up a task force, that's a very good idea. And if you offline suggest to me through Mr. Kuber and all some names who are people in this sector, I don't know them. So we will definitely set it up for the municipal corporations, hospitals, and our thing, and we will take their advice very, very seriously. Because we want to not only protect the nurses, we want to retain their morale. I must just tell you that all the nurses every day, I mean, it's not much, but when everybody else is facing an income cut, I have ensured that they will not only get the regular salary, but get 300 rupees per day extra. Plus, all of them have been given a coupon of 1,500 rupees for groceries, gratis Reliance, all of them. So this is 50,000 coupons I've given, which is almost equal to half a month's supply of grocery items. So all of these small things we are trying to do to keep up their courage. Another thing I'm trying to push for is a compulsory R&R, which means that if you work for 5 days, you have to take 2 days off. And I'm trying to push that. Today only I said that let's do it even more. Let's do only 50% working staff and 50% stays on leave for 15 days. Again, they come back after 15 days. So that, there is a rollover and the staff as a whole doesn't get into either a mental or an infection crisis. So we are working on that. Of course, manpower is a crisis. Secondly, I have already ordered for recruitment of all the nurses who are on the waiting list. So that goes to 670. So fortunately, we had a waiting list of old recruitment, which we had not taken forward because of course, the cash crunch with the corporation. But I've removed that.
and we are adding up about 670 new nurses who are fully qualified nurses. So within this, I think the nursing issue is the most critical, and whatever help that we can have from this task force, proposed task force, we'll take. Sir, hello, can I ask my second question? Yeah, about utilization of the nursing students. Basically, these are second year and third year students. So you can utilize them in non-COVID wards where they are not directly in contact with COVID patients because they are getting infected. And that is one of the reason they will not, if they get infected, they will infect the whole hostel or hospital. So that part, if you can, tell. I will immediately after this, I will get onto this issue. अशी आणखी पण एक सूचना आलेली आहे की MBBSच्या फायनल इयरला असलेले किंवा त्याच्या आधीच्या वर्षाला असलेले डॉक्टरांच्या मदतीला कोविडसाठी नसेल अन्यत्र कुठे ते डिप्लॉय करता येतील का? कारण जर डॉक्टरांची जर कमतरता असेल तर हा एक मार्ग असू शकतो ना. थँक्यू. ऑलरेडी आमचे अनेक वर्टिकल्स मी तयार केलेत ह्या कोविडसाठी. तसं एक दातारजींनी विचारला की एवढे डेटा कसं काय आला, तर त्याचा एक वर्टिकल आहे जो फक्त डेटा अनालिसिस करतो. तर एक वर्टिकल आहे हेल्थ सर्च कॅपॅसिटी, तो एन रामस्वामी त्याच्याकडे बघतो. त्याचं कामच हे आहे की ऑल 5th year स्टुडंट्स MBBS ऑल, कारण आपल्याकडे 4 मेडिकल कॉलेजेस आहे माझ्या कॉर्पोरेशनमध्ये, प्लस जे आपले इंटर्न्स होते किंवा ज्याला आपण हाऊस डॉक्टर म्हणतो. मी तर 4th year पर्यंत गेलो. त्यांना सगळे कोविड गाईडलाईन्सचा प्रशिक्षण आम्ही दिला आणि त्यांना आपण सॉफ्ट डिप्लॉयमेंट 1000 डॉक्टर्स असे करत आहोत. शक्यतो कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यापेक्षा कोविड केअर सेंटर्समध्ये जिथे फक्त लोकांना आयसोलेशनला ठेवायचं, त्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता नाही, तिथे करायचा आम्ही विचार करतो. किंवा स्क्रीनिंगसाठी किंवा ते फिवर क्लिनिक्स आहेत जिथे फक्त स्क्रीनिंग करायचं आहे, नॉट फॉर ट्रीटमेंट. तर हे 1000ची आम्ही ऑलरेडी सर्च कॅपॅसिटी निर्माण केली आणि डिप्लॉय केलेली आहे फ्रॉम द 5th year स्टुडंट्स अँड इंटर्न्स. सिद्धार्थ, पुढचा प्रश्न घेऊया. मुंबई एक एंटरटेनमेंट हब आहे, टीव्ही सिरियल्सचं एक प्रमुख केंद्र आहे आणि या क्षेत्राशी संबंधित दीपक राजाध्यक्ष कलर्सचे नुकतेच जॉईन झालेले दिसत आहेत. दीपक सर, वेलकम. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे परदेशींना, प्लीज गो अहेड. गिरीश सर, थँक्यू व्हेरी मच. प्रवीण सर, थँक्यू व्हेरी मच. मला मुख्यतः आभार मानायचे आहेत आपल्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने काम चालू आहे, आणि त्यात नुसतं काम नाहीये, त्याच्यात एक आत्मीयता आहे, त्याच्यात एक जीव ओतून काम सगळे करतायत आणि सगळा हा टॉप डाऊन इफेक्ट आहे. आणि ज्या तऱ्हेने घरोघरी येऊन चौकशी केली जाते, हे फार अभूतपूर्व दृश्य सर्वसामान्य नागरिक म्हणून आमच्या सगळ्यांच्या अनुभवाला पहिल्यांदाच येते. आणि राज्य सरकार आणि आपल्या सगळ्या यंत्रणा, महापालिकेच्या यंत्रणा, या सगळ्या ज्या अद्भुत तऱ्हेने एकत्र येऊन ज्या आत्मीयतेने प्रेमाने काम करतायत, जस्ट हॅट्स ऑफ टू यू. माझा प्रश्न ह्या क्षेत्रापुरता आहे हे बरोबर आहे. अजित बुरेने जो प्रश्न विचारला त्याच्याशी रिलेटेड आहे की इट इज नॉट जस्ट अबाउट द एंटरटेनमेंट अँड द ऑडियन्स अँड द ऍक्टर्स अँड याच्या पलीकडे जाऊन अशी हजारो माणसं आहेत जी थिएटर इंडस्ट्रीमध्ये आहेत, जी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आहेत, जी काय म्हणतात की त्यांचं बजेटवर असतं किंवा प्रोजेक्ट बेसिसवर त्यांना काम मिळत असतं, डे टू डे काम मिळत असतं. म्हणजे लाईटमन असतात किंवा सेट बॉईज असतात किंवा स्पॉट बॉईज असतात किंवा ज्युनियर आर्टिस्ट असतात किंवा कॅमेरामनच्या बरोबर सहाय्याला माणसं असतात किंवा हे प्रोजेक्ट म्हणजे कॅमेरामन सुद्धा फॉर दॅट मॅटर. तर असे जे असतात, वी वर्क इन अ कॉर्पोरेट वर्क, तर आमची एक सॅलरी स्ट्रक्चर आहे आणि ती एक सिक्युरिटी येते, फिनान्शियल सिक्युरिटी. पण असे हजारो लोक आहेत ज्यांना या पद्धतीची फिनान्शियल सिक्युरिटी नाही. त्याच्यामुळे लाईकली कधीपासून अगदी थोड्या प्रमाणात का होईना हे काम परत एकदा सुरू होऊ शकतं. त्याच्या ज्या काही आपल्या गाईडलाईन्स असतील त्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करू. कारण हा उद्योग बंद पडला, ह्याच्यातनं मनोरंजनाचं काय होतंय हा वेगळा मुद्दा आहे, पण ह्या माणसांचं जगणं सुद्धा अवघड झालंय. अनेक जण आपापल्या ग्रुपमधल्या, आपापल्या प्रोडक्शन हाऊस मधल्या लोकांना मदतही करतायत, स्वखर्चाने करतायत, सगळे कॉन्ट्रीब्युट करून करतायत, अशा विविध पद्धतीने होते. पण ह्याला सुद्धा एक मर्यादा येणार, कारण प्रोड्युसर स्वतः त्याच जर इन्कम बंद झालं तर तो आणखी किती काळ त्यांना मदत करत राहील. हे जे आहे ना ऍक्टिव्हिटीज सगळी बंद, हे खरोखरच खूप मोठा ताण आहे अर्थव्यवस्थावर. आता हे तर आपले जसं प्लेज आहेत, फिल्म इंडस्ट्री आहे, सगळ्यामध्ये आणि इन्फॉर्मल वर्कर्सची संख्या खूप जास्त आहे त्याच्यामध्ये, रेग्युलर जॉब्स. तर आज तरी 3 मे हे लॉकडाऊनचा आपला डेट आहे. 3 मेच्या नंतर तरी अजून काय अनाऊन्स नाही आहे आणि ते थोडाफार आपला डिपेंडेंट राहील. आज तर काहीच सांगता येत नाही निश्चितपणे,
एवढं सांगता येईल की जर आपले केसेस नियंत्रणमध्ये आले तर भविष्यात आपल्याला यावर काही शिथिलीकरणचा विचार करता येईल, पण 3 मे पर्यंत तरी नाही होणार. सर, माझी आणखीन एक रिक्वेस्ट आहे की कलर्स मराठी बिईंग अ रिस्पॉन्सिबल मराठी चॅनल, आपण आम्हाला आपले पार्टनर म्हणून किंवा आपले स्वयंसेवक म्हणून या प्लॅटफॉर्मकडे, कलर्स मराठीकडे पहा आणि तुम्हाला जी काय मदत लागेल प्रेक्षकांपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जेही काही कम्युनिकेशन पोहोचवायचं आहे, आमचे सगळे आर्टिस्ट आहेत, आम्हाला तुम्हाला ज्या पद्धतीने मदत लागेल त्या पद्धतीने आम्ही करू. प्लीज. थँक्यू. खरोखर खूप म्हणजे मूल्यवान आहे ही मदत. मी एक आपल्याला सांगू इच्छितो की थोडं म्हणजे खरोखर खूप संकटमय आहे हा. फक्त मी बोलतो म्हणून नाही, पण खरोखर जग एकदमच मोठ्या संकटाच्या समोर आहे आणि याची जाणीव आपल्या सर्वांना किती होते तेही एक आहे. तर ह्यावेळी थोडेफार कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज, एकामेकाला टीका करणे फक्त टीकासाठी किंवा एकाला चुकीचा दाखवण्यासाठी, त्याच्यामुळे मनोबलचा खच्चीकरण खूप होतो. खासकर आपले जे फ्रंटलाईनवर डॉक्टर्स काम करतायत, स्टाफ करतायत, आमच्या सुद्धा. तर त्यामध्ये जर थोडीफार हे झाली की पुढचे 15-20 दिवस, 1 महिना आपण या एफर्टला एकत्रित करू, सूचना नक्की करू की इथे असं दुरुस्त करा, हे बरोबर करा, परंतु तुमचा चुकीचं आहे, तुम्ही हे असं ते केल्यामुळे खच्चीकरण खूप जास्त होतं. तर ते एक मेसेज जर सोशल मीडिया माध्यमातून जाऊ शकला तर खूप खूप फायदा होऊ शकतो सर्वांचा मनोबल राखण्यासाठी. इथे एक समोर एक प्रश्न, अभिषेक केसकर नावाचा कोणाचा, त्यांचं म्हणणं असं की प्रशासन आणि रस्त्यावर येणारे पोलीस यात ताळमेळ नाही, इसेन्शियल गोष्टी आणायला जाताना सुद्धा पोलीस दांडे मारतात, जरा काही मदत कराल का आमची? ते निश्चित करतो. ते काय होतं की पोलिसांनी खूप उदारपणे काही दिवस जेव्हा आमचे सर्वांचे नेहमी होतात त्या कॉर्डिनेशन मधून आम्ही सांगितलं खूप उदार करा, तर आपलेच नागरिकांचे मेसेज येऊ लागले, बघा एवढी गर्दी इथे लागली आहे, एवढी गर्दी इथे लागली आहे. तर त्यांना दुसरं रिॲक्शन जातो, अरे हार्श राहा, थोडा हार्श झाले की परत ही रिॲक्शन येते. तर आम्ही अजूनपर्यंत त्याच्या बॅलन्स मध्ये नाही येऊ शकलोय, परंतु निश्चितपणे जसं जसं थोडा लोकांना सुद्धा आणि पोलिसांना बी समजू लागतोय, तर आम्ही एसेन्शियल सप्लाय प्रोव्हायडर्सला पासेस देऊन या धोक्यापासून तरी की त्यांनाच लाठीचार्ज व्हावा किंवा मारावा ते एकदम प्रिव्हेंट करतोय. दुसरा एक प्रश्न आलेला आहे, त्यांचं म्हणणं की मुंबईकरांना प्रचंड कॅश क्रंच जाणवतो आहे आणि यासाठी बीएमसीच्या वतीनं, म्हणजे बीएमसी काही कॅश करून काही देऊ शकत नाही, रिझर्व्ह बँक मुंबईत आहे म्हणून, पण काही हा विचार झालेला आहे का? इतक्यात तर कठीण आहे. एटीएम जर त्यांचा इन्कम असेल तर एटीएमच्या निश्चितपणे वाढ करू. इनफॅक्ट आमचे शेजारी आरबीआय गव्हर्नर असतात, तर त्यांच्यासोबत नक्की ही चर्चा करू की आपण मोबाईल एटीएम्स ची वाढ कशी करू शकू. हे एसेन्शियल सर्व्हिस मध्ये झालेलं आहे आणि ऍक्सिस बँकनीही प्रपोज केलेलं आहे, तेही आम्ही आता त्यालाही थोडासा एक पुश देऊ. ओके. सिद्धार्थ, ते जॉईन झाले का? कारण इथे खूप प्रश्न आहेत आपल्या समोर. ब्रिनल डिसूजा आहेत, जॉईन झालेत. मॅडम, एक प्रश्न असा दिसतोय आता इथे की प्रवीण सर, लॉकडाऊन एवढं सगळं एन्फोर्स केलेलं असताना सुद्धा तो करोना वाढतोय का? म्हणजे सामान्य माणसाला तो प्रश्न पडतोय सतत, तरी कोरोनाच्या पेशंट म्हणजे वाढ का होते एवढी पॉझिटिव्ह केसेस मध्ये? आता हे कसं आहे की हा 2 सायकल्स होते. पहिला सायकल जेव्हा लास्ट फ्लाईट आली, मला वाटतं 16 मार्चला होती किंवा 18 मार्चला, मला माहिती लक्षात नाही लास्ट फ्लाईट केव्हा आली, 27-28 मार्च. तर त्याच्यानंतरचे 15 दिवस आणि त्या लोकांनी ज्यांना इन्फेक्ट केला त्याच्यानंतरचे 14 दिवस. तर हे असे हा एक सायकल तर राहणार आहे. आता जे त्या सेकंड सायकलच्या नंतर इन्फेक्ट झालेत त्यांना आपण आज डिटेक्ट करू शकलो तर हे परत वाढणार नाही. आपण किती यशस्वी झालोय हे काय मला सांगता येत नाही. आकडेवारी मी आपल्या समोर मांडलेली आहे की जितकी जास्त केसेस आपण डिटेक्ट करू, धोक्यापेक्षा तो फायदेशीर आहे आपल्या शहराला. कारण जितकी जास्त टेस्टिंग तेवढं जास्त डिटेक्शन रेट, जितकं डिटेक्शन तेवढा आयसोलेशन आणि त्यांना दुसऱ्यांना प्रसार करण्यापासून रोख, ही ती सायकल आहे. तर नंबर्स आपला शहर एवढा मोठा आहे, 2 स्वित्झर्लंडचे 2 देश आपले एका शहरात बसू शकतात. तर आणि स्वित्झर्लंडच्या रेट ऑफ इन्फेक्शन आपल्याला माहिती आहे की किती गेलेला आहे, प्रति मिलियन तो
1,500 पेक्षा जास्त गेलेला आहे. आणि एवढा छोटा देश असून, एवढा श्रीमंत देश असून, तर त्या लेवलला आपण जाणार नाही याच्यासाठी मला वाटतं हे कंटेनमेंट आणि लॉकडाऊन हाच एक मार्ग आहे. ह्याला आपल्याला सहन करायला लागत आहे, पण हे सहन करावं लागेल. या अनुषंगाने एक प्रश्न आलाय तबस्सुम त्यांचा की इफ यू स्टॉप टेस्टिंग असिम्प्टोमॅटिक केसेस would it not create a kind of a false dip in cases and affect official numbers of cases? Is that not a concern for us? पहिला मुद्दा असा आहे की ओरिजिनली ऑल्सो the norm was always to test only symptomatic cases right from beginning. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा सिम्प्टोमॅटिक होतात तेव्हा त्या केसमध्ये जर कोविड असेल तर तो पॉझिटिव्हिटी सापडते आपल्याला. नॉन सिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये फॉल्स निगेटिव्ह खूप जास्त मिळतात. पण आमचा नॉर्म आता असा आहे की जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना 7वें दिवस सिम्पटम असो किंवा नसो चेक करायचा. इमिजिएटली नाही चेक करायचा. पूर्वी आम्ही इमिजिएटली चेकिंग करत होतो आणि आपला रेट ऑफ पॉझिटिव्हिटी कमी होत होती. आपले टेस्ट किट्स ती वाया जात होते आणि त्याहीपेक्षा जास्त सपोज आपण 10,000 ची लाईन तयार केली टेस्टिंगची तर रिझल्ट यायला वेळ लागतो. तो जो खरा पॉझिटिव्ह आहे तो सुद्धा या ग्रुपमध्ये राहतो, त्याला आयसोलेट करायला वेळ लागतो. म्हणून जर आपण टार्गेटेड टेस्टिंग करू शकलो की जर क्लोज कॉन्टॅक्ट असेल तर त्याला 7वें दिवस, फिवर असेल तर इमिजिएटली, तर आपल्याला जास्तीत जास्त रिअल पॉझिटिव्ह केसेस आपल्या हातात येतील. तरी सुद्धा आपण कुठेही देशात कुठेही पेक्षा जास्त टेस्टिंग आपण करत आहोत. एक प्रश्न हा प्रत्येक मुंबईकराच्या मनामध्ये असेल, तुम्हाला असं वाटतं की व्हॉट इज द प्लॅन आफ्टर लॉकडाऊन? विल इट बी वॉर्ड वाईज ओपनिंग और मला वाटत नाही की राज्य शासन डिसिजन घेईल टप्प्याटप्प्याने याच्यावर. अजून तरी त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही. Yeah, so I have these questions. Thank you, Mr. Pardeshi, for this opportunity to speak with you. I represent the Tata Institute of Social Sciences and also the Jan Swasthya Abhiyan. Now, we have certain concerns about non-COVID patients, especially those on dialysis, diabetes, persons with TB, pregnant women. I mean, we are increasingly getting complaints or stories about how their treatment and care is getting disrupted and compromised. Yes. And we want to know what is MCGM doing about non-COVID patients, especially patients who require critical ongoing care. So let me take the question each at a time. See, this is a collective responsibility. I mean, a municipal corporation is primarily responsible for primary health. Tertiary care is an additional function even under law, which we have taken on a discretionary basis. Even then we are playing that role. So that's like the legal position. But beyond that, look at the situation in Mumbai now. The government has said all clinics should remain open. Yet every single clinic has got closed, private clinic. Yeah. How can the municipal hospitals take the burden of all the non-COVID patients and the COVID patients? You tell me. Yeah, so So precisely we are trying to work. so we also want to know, does the state plan to then take over, or the MCG, some of these private hospitals and clinics which can be then exclusively used for COVID patients, and the other public health facilities can be freed up for non-COVID patients, because especially the very poor access these services? Yeah, so again, let me get back to this question. There is no way in which the municipal corporation, or for that matter, the state government, can take over and run all the private clinics. We are already, fully stressed in running our own facilities to a certain level of service. So what we are now working on is some of the problems why the private facilities are shutting down is because of the fear of COVID infection. Yeah. So one of the reasons what we are doing is, if you saw my slide on fever clinics, we are trying to select from the whole community all the people with fever and telling them, don't go to any private hospital, we will screen you, we will test you, so that non-fever and therefore hopefully non-COVID patients can have access to all their other ailments in hospitals. So that is one thing. Secondly, we are talking about triaging in all large clinics, so that if a patient does come with COVID-like symptoms, he is not allowed to enter the hospital per se, but he's triaged outside in a separate space and adequately referred to wherever the COVID facilities are available, so that only the non-COVID patients can come in. And the third thing is, of course, moral suasion. So, both the Honorable Chief Minister
and the IMA, Indian Medical Association, we are now working with them to do a similar call like yours by tomorrow or so that we are going to appeal to all these private clinics to open up. Their main concern was lack of PPE. We are telling them that PPE will never become available freely for all. My own consumption is 35,000 and that's the maximum supply I have been able to get, doing all the juggling, like sending aeroplanes to Tirupur and Coimbatore and picking them from there and all sorts of places. So I will not be able to supply the private requirements, but they can have certain precautions, right, from wearing N95 masks, having a triaging center for their entry into them, so that they can take care of the we are also, most of the dialysis centers were shutting down. So them also now we have given them a protocol by which they can separate the COVID positive dialysis patients who can go through the COVID machines, and the machine can be reclaimed for the next COVID machine, and a separate access for the non-COVID patients. So we are trying to put these things in place. It's still a work in progress, but definitely I think that we need this cooperation of all the private clinics if we want to take care of this effort. You know, what is happening to the municipal hospitals is that we have to focus a lot on COVID. So the only very few municipal hospitals are now remaining for purely non-COVID work. So that's another problem. आपल्या समोर जॉईन झाले तुला अजय भामरे, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रश्न विचारावा. भामरे सर. एक आहे की आता जेव्हा शाळा कॉलेजेस सुरू होतील त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं आढळून येतं की लांब लांबच्या शाळांमध्ये ऍडमिशन घ्यायला विद्यार्थी जातात. जर आपण काही असं सूचना दिल्या किंवा मार्गदर्शक सूचना दिल्या की घराजवळच ऍडमिशन घ्यावी, बराच काही ट्रॅव्हलिंगचा प्रश्न आणि कोविडला कंट्रोल करता येईल. खूप चांगला सूचना आहे. दुसरा प्रश्न असा आहे की शाळा कॉलेजेस मध्ये भरपूर विद्यार्थी जमा होतात आणि विद्यार्थी जे येतात ते ग्रुपने येतात. तर अशा वेळी शाळांमध्ये जेव्हा सुरू होतील तेव्हा डूज अँड डोंट अशा जर सूचना दिल्या तर फार बरं होईल. ठीक, थँक्यू, चांगली सूचना आहे. गिरीशजी, मला वाटतं आता जितके लोक मला दिसतात ते सर्वांचे प्रश्न झालेले आहेत. कॅन वी ब्रिंग इट टू कन्क्लूजन? हा प्रश्न झाला की याच्यानंतर मला असं वाटतं एक चांगली सूचना आहे खरं, म्हणजे शाळांच्या जवळच्या निश्चित आय विल टेक दॅट इंटू अकाउंट. आय हॅव टोटली एक्सेप्टेड इट. इट्स व्हेरी मच वर्केबल. राईट. आणि त्यांनी म्हणजे मला वाटतं मी त्यांचे पण आभार मानायला वाटतं, कारण त्यांनी बातमीचा अँगल एक वेगळा दिलेला आहे जवळच्या शाळांमध्ये प्रवेश. असो, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचे, तुमचे विशेषतः या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही आलात, आभार मानायला हवे. शेवटचे दोनच फक्त मुद्दे. उन्हाळ्याचा हंगाम आहे, सुट्ट्या आहेत, कंपल्सरी सुट्ट्या आहेत. एरवी शनिवार रविवार आणि वर्किंग डे यातला फरक कळत असतो. सध्या सगळं एकच झालेलं आहे. तर सुट्टीची मजा घेणं हे नागरिकांना साधारण कधीपासून करता येऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? आणि संध्याकाळी चौपाटीवर जाऊन आईस्क्रीम भेळ वगैरे खावं हे या मे महिन्यात जमणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? तो प्रश्न माझ्या मनात सुद्धा आहे. मलाही माहित नाही, खरोखर माहित नाही. आणि थोडा माहित असता तर म्हणजे खरोखरच हा इतकी अनसर्टेनिटी आहे. ते माझ्या मुलांनी मला सांगितलं, तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमेट्रिक्स करत असतो, तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही फक्त एकच शिकायचा, टू लिव्ह विथ अनसर्टेनिटी. कारण याच्यामुळे आपल्याला आता अनसर्टेनिटी इतकी जास्त आलेली आहे, सगळ्या गोष्टी अनसर्टेनिटी आलेली आहे. आणि सिव्हिलायझेशनचा सर्वात महत्वाचा जर काही इंडिकेटर असेल की फ्रॉम अनसर्टेनिटी टू सर्टेनिटी वी हॅव मूव्ड. म्हणजे जो माणूस स्टोन एज मध्ये राहत होता त्याला माहित नाही की रात्री त्याला जेवण मिळेल की नाही, सकाळी त्याला कोणी वाघ खाऊन घेणार की नाही. तर तो एकदम युज टू होता त्या अनसर्टेनिटीला. आणि त्या काळापासून इंडस्ट्रियल रेव्होल्युशन प्रोग्रेसनी आपला प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारखे शाश्वत करून दिले आपल्याला, की जेवणही मिळेल, आपल्याला रोजची मंथली सॅलरी आपल्या ह्याच्यात मिळते, ऑफिसला जातो, आपल्याला काय आजार झाला तर वॅक्सिनेशन्स आहेत आपल्याकडे, सगळे आजारापासून आपल्याला प्रतिकार आहे. सो आवर लाईफ इज व्हेरी सर्टन अँड देअरफॉर सेफ. आणि दिस व्हायरस हॅज टोल्ड यू युनिव्हर्स इज मच बिगर, नॉट लाईक द अनसर्टेनिटी. गोइंग बॅक टू स्क्वेअर वन, इव्होल्युशनच्या पहिल्या टप्प्यावरती आपण परत चाललेलो आहोत. सगळं अनिश्चित आहे. घरी गेल्यानंतर घरी जाताना वाघ खाणार का, रेल्वे ऍक्सिडेंट होणार का, व्हायरस पकडणार. त्याच्यामुळे या अनिश्चितता हीच निश्चितता, हा मला असं वाटतं यातला एक नवीन जगण्याचा आयाम आपल्याला मिळालेला आहे. तुम्ही वेळ दिलात आणि एवढे सगळ्या संख्येने लोक आले. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपण सगळे ही या पुढच्या कालखंडामध्ये आरोग्यदायी अवस्थेमध्ये राहू शकू, त्यासाठी नगरपालिकेला तुम्हाला जे काही सहकार्य असेल ते त्यासाठी शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.